विधानसभा निवडणूक आचारसंहितापूर्वी नगर परिषदेच्या मार्फत एकाच दिवशी 15 ते 20 कामांचे भूमिपूजन करीत विकास कामांचा सपाटा लावला होता। परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र नगर परिषद इनॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत असल्याचं नगरसेवकांनी सांगितलं। दिवाळीनंतर परिषदेची घंटागाडी, नाली सफाई, स्ट्रीट लाईट, नियमित पाणी पुरवठा आदी समस्यांसह सध्याचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शहरात वाढत असलेला डेंग्यूचा प्रकोप। शहरात 50हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले असताना अद्याप डासांच्या निर्मूलनासाठी नगर परिषदेमार्फत कुठेही फवारणी झाली नाही। सोबतच 2 वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या 3 कोटींच्या विकास कामांची फेरनिविदा आचारसंहिता संपल्यानंतरही अद्याप का काढल्या नाहीत। अनेक भागातील नाल्या अद्याप तुंबलेल्या आहेत। शिवाय अनेक कॉलनीमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले झाडे रस्ता अडवित आहे। यासह 2018 मधील घनकचरा व्यवस्थापनेचे ठेकेदाराचे देयके अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आहे। पावसामुळे शहरभर गवत व काटेरी झुडपे वाढले असून त्यावरही नगर परिषदेचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।